काय काका कसे आहात? हा. काय काका बरं आहे ना सगळं? हा, बरं आहे बरं आहे. या आपण बसून बोलूया. हा. काय काका बरं आहे ना सगळं? अहो गेल्या काही दिवसांपासून मी तुम्हाला बघतोय, तुमचं असं काहीतरी बिनसल्यासारखं वाटतंय. नाहीतर तुम्ही खूप उत्साहात असता. काही झालंय का? काय सांगू तुला आता. अरे, वयोमानाने शक्ती कमी झालीच आहे. आणि या पोटाच्या त्रासाने पण फार जेरीस आणलंय बाबा. तुमच्या घरचे असतील असं तुमच्यासोबत? घरी. अरे, मुलगा अकालीच गेला. बायको देखील 2 वर्षापूर्वीच गेली. आता मी एकटाच. त्याचं बोलवणं आलं की जायचं. आपलेच भोग आहेत, भोगायचं. आपल्या हातात दुसरं काही असतं का? काळजी करू नका काका, सगळं होईल नीट. वृद्धांच्याच नव्हे तर आपल्या कोणाच्याही आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक त्रासाला किंवा व्यथेतून येणाऱ्या दुःखाला औषध लागतंच असं नाही, किंवा औषध लागलं तरी त्याच्याबरोबर आपण केलेला मायेचा स्पर्श किंवा दिलेला थोडा वेळ हे सगळ्यात मोठं आणि महत्वाचं औषध असतं. त्यामुळे शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आणि भावनिक आरोग्याकडे पण संवेदनशीलतेने बघणं खूप गरजेचं आहे. मग काय तुम्ही असा प्रसंग कधी अनुभवलाय का? आणि अनुभवला असेल तर तुम्ही कसा आधार दिलात? याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. त्याविषयी कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. मनाची प्रत्येक अवस्था आपण समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. इमोशनल हेल्थ मॅटर्स.